पण तुम्ही आम्ही शेताला नांगराला झोपलेले बैल. पण त्या गोऱ्याला विचारलं गाड्याला झोपायचं का नंदी बैल व्हायचं. गोरा म्हटला गाड्याला पडलेलं चांगलं. म्हटलं अरे गाड्याला पडलं तर पळावं लागतंय, ऊर फाटस्तवर धावावं लागतंय. गोरा म्हटला जर गाड्याला पळालो तर स्वकर्तृत्वावर पळता येतं, जर नंदी बैल झालो तर फक्त गुबू गुबू झालं की मान डोलवावी लागते. आणि आज ती महाराष्ट्राची परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे, पीक विम्याची वाईट अवस्था आहे, शेतमालाला भाव नाहीत, अवर्षणाच्या अवकाळीची अवस्था आहे. पण दिल्लीतून गुबू गुबू वाजलं, अमुक अमुक यांना पंतप्रधान करायचंय का नंदी बैल माना डोलवतात. युवकांना रोजगार नाही, युवकांच्या रोजगाराला तोंडाला पानं पुसली गेली. पण दिल्लीवरून गुबू गुबू वाजलं का नंदी बैलासारखी मान डोलवावी लागते. आणि म्हणून हा प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पडलाय, माता भगिनींना पडलाय, युवकांना पडलाय की प्रत्येक वेळी गुबू गुबू वाजलं का तुम्ही म्हणतात त्यांना पंतप्रधान करायचंय. मग महाराष्ट्राला हा प्रश्न पडला की महाराष्ट्राचं हित हे पायदळी तुडवलं गेलं तरी तुम्हाला त्यांना पंतप्रधान करायचंय. आणि म्हणून महाराष्ट्रामुळे ही परंपरा होती. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या तख्तासमोर उभे राहिले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे उदाहरण घालून दिलं ते उदाहरण असं होतं, जर लाचारीनं मान झुकवली तळवे चाटण्याच्या उद्दिष्टानं तर नजरेला नजर भिडवून कधीच आपला हक्क मागता येत नाही. आणि हा हक्क मागण्याचं काम युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रोहितदादा करतात. यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जाता जाता नागपूरच्या भूमीत बोलतोय. नागपूरच्या भूमीत बोलत असताना कविवर्य सुरेश भटांच्या शेवटच्या पंक्ती सांगतो. कविवर्य सुरेश भटांची कविता आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. त्या कवितेचं शेवट अशी आहे, कारण महाराष्ट्रातल्या युवकांच्या हक्काचे रोजगार पळवले जातात पण महाराष्ट्राचं सरकार काही बोलत नाही. अभिमानानं जयंत पाटील साहेब म्हणतात की ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. पण राऊत साहेब परवा एकाने मला सांगितलं हे ट्रिपल इंजिनचं नाही, हे एक फुल दोन हाफचं सरकार आहे. म्हणजे एक जण तिथं धोकेबाजीनी एक आहे, अर्धा हा बळजबरीने आहे आणि अर्धा हा नाईलाजानी आहे. आता धोकेबाजूनी कोण, नाईलाजानं कोण, बळजबरीनं कोण तुम्ही ठरवा. पण यांच्यासाठी खरं तर प्रत्येक वेळी दिल्ली समोर गुडघे टेकण्याची जी भावना आहे त्यासाठी सुरेश भटांची कविता जी आहे, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, सत्तेसाठी जे खेळ चाललेत असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. आणि हे मदांध तख्त फोडण्याची ताकद आई जगदंबा आदरणीय पवार साहेबांच्या रूपानं महाराष्ट्रातल्या युवकाला देवाची अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या युवा संघर्ष यात्रेबद्दल रोहित दादांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद सन्माननीय डॉक्टर अमोल कोल्हे सर. आज के इस युवा मोर्चा में पधारे हुए राष्ट्र के वह नेता जिसका लोग लेते हैं विचार, जिन्हें कहा जाता है आदरणीय शरद चंद्र जी पवार, जो आज मंच पर बैठे हुए हैं, उसी तरीके से हमारे तमाम वो लोग जो हमारे यहाँ ये महाराष्ट्र आघाड़ी के साथ जुड़े हैं, वो लोगों के बोले
आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण आपल्या दैवत आदरणीय पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे. खरं तर दरवर्षी आपण पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करतोय, म्हणूनच साहेबांचं वय वाढत चाललंय असं वाटायला लागलंय. कारण अलीकडच्या काळातली साहेबांची ऊर्जा बघितली, साहेबांचा उत्साह बघितला, तर आज साहेबांचा 25वा वाढदिवस आहे की काय असं वाटायला लागलंय. आज युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे आलात, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो. 800 किलोमीटरची यात्रा पुण्यापासून चालू झाली. आज नागपूरमध्ये आपण आलेलो आहे. नागपूरमध्ये आपल्या सभेची सांगता होतीये. खरं तर ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहे ते ठिकाण देशाचं मध्य असलेलं ठिकाण आहे. मला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की देशाच्या मध्य असलेल्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा नेहमी जास्त असतो. आज राज्याचंच नव्हे, सबंध देशाचं लक्ष हे युवा संघर्ष यात्रेनं वळवलेलं आहे. हे सांगताना मला आज अभिमान वाटतोय. अनेक अडचणींना सामोरं जात कुणी खिल्ली उडवली, कुणी आमच्यावरती टीका केली, कुणी आम्हाला आराम यात्री म्हणलं, आणि अडचणीचा प्रवास करत करत आम्ही सर्वजण आपल्यापर्यंत आलेलो आहे. या यात्रेची सुरुवात आम्ही तुळापूरला संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन केलं. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे युवराज असताना सुद्धा त्यांच्या आयुष्यात संघर्ष होता, आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिल्यानंतर, बलिदानानंतर सुद्धा ज्यांच्या आयुष्यात संघर्ष चालूच राहिला, अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही यात्रा तुकोबारायांच्या भूमीतून चालू केली. पुणे जिल्ह्यातून ज्यावेळेस आम्ही यात्रा चालू केली त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला, तिथल्या दूध उत्पादकांशी संवाद साधला, तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या सर्वांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेऊन आम्ही पुढे वाटचाल केली. तिथून आम्ही चौंडीला आलो. चौंडीला आल्यानंतर ज्या महिलेने समाजातली सगळी बंधनं तोडत देशामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, अशा अहिल्यादेवींच्या चरणी आम्ही डोकं टेकवलं, आशीर्वाद घेतला. नगर जिल्ह्यातल्या अनेक अडचणी आम्ही समजून घेतल्या, आणि त्याच्यानंतर आम्ही मराठवाड्यामध्ये आलो. खरं तर मराठवाड्यामध्ये गेल्यानंतर तिथली जी भीषण परिस्थिती होती, गोरगरीब माणसाच्या अडचणी होत्या, ज्या परिस्थितीमधली तिथं माणसं राहत होती, ती परिस्थिती आज सुद्धा आमच्या डोळ्यासमोर तरंगतीये. मराठवाड्याने आजपर्यंत अनेक नेत्यांना जन्म दिला, त्यांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान दिलं. अशा भूमीमध्ये आम्ही अनेक शहरांमध्ये, अनेक गावांमध्ये, अनेक तांड्यांवरती गेलो.
संत सेवालाल महाराजांचे विचार समजून घेतले, तांड्यांवरती राहत असणाऱ्या बंजारा समाजाची परिस्थिती आम्ही समजून घेतली, ज्या शेतकरी कुटुंबातल्या महिलांच्या पतींनी शेती अडचणीत आली म्हणून आत्महत्या केली होती, अशा अनेक विधवा माता भगिनींची आम्ही भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला. आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर सुद्धा तांड्यावरची अनेक मंडळी रस्ते, पाणी, शाळा या मूलभूत प्रश्नांसाठी आज भांडताना आपल्याला दिसत आहेत. खर तर या संघर्ष यात्रेमध्ये आम्ही सगळेजण चालत असताना सबंध महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडला. मराठवाड्यामध्ये आम्ही असताना आम्ही तूर उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, या शेतकऱ्याची परिस्थिती खालावलेली आम्ही बघितली. सांगली जिल्ह्यातल्या आमच्या तासगाव कवठे मंकाळच्या शेतकरी बांधवांचे द्राक्ष पीक वाया गेलेलं आम्ही बघितलं. आज या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की उत्पादन खर्चानुसार सर्व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, ही मागणी घेऊन युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही वाटचाल करतोय. आज अनेक अडचणींना सामोरं जात ग्रामीण भागातली लोक जगतायत. ग्रामीण भागातली लोक शहराकडे चाललेली आहेत, शहर सुजत चाललेली आहेत. शहर लोकसंख्येच्या ताण भागवू शकत नाही, भूक भागवू शकत नाही, अशा परिस्थिती आज शहरांची झालेली आहे. आज खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचा ग्राम स्वराज्याचा विचार आपण सर्वांनी आत्मसात करण्याची वेळ आलेली आहे. गावा समृद्ध करण्याची वेळ आज आलेली आहे. गावामधले रस्ते चांगले झाले पाहिजेत, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत. यासाठी आज ग्रामीण भागातली जी जनता झगडा करते, त्या जनतेला न्याय देण्यासाठी ही युवा संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी काढलेली आहे. रोहित दादांनी जर ठरवलं असतं तर ही युवा संघर्ष यात्रा आम्ही गाडीतून सुद्धा काढली असती. त्यांनी ठरवलं असतं तर ही युवा संघर्ष यात्रा आम्ही हेलिकॉप्टर मधून सुद्धा काढली असते. पण लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे असतील तर लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये बसलं पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. तरच येणाऱ्या काळात आपण त्यांच्या अडचणींचं निरसन करू शकतो, हा विश्वास आम्हाला सर्वांना होता. आज मराठवाडा ओलांडल्यानंतर ज्यावेळेस आम्ही विदर्भामध्ये आलो, खरं तर विदर्भाची भूमी ही अत्यंत पुण्यात्म्यांच्या भूमीने पदस्पर्शांनी पुनीत झालेली भूमी आहे. या भूमीमध्ये संत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला, याच भूमीमध्ये संत गाडगे महाराजांचा जन्म झाला, याच भूमीमध्ये वसंतराव नाईक साहेबांचा जन्म झाला, ज्यांनी कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचं असं योगदान दिलं. त्या डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांचा जन्म सुद्धा याच भूमीमध्ये झाला. आम्ही त्यांच्या गावामध्ये गेलो, तिथली परिस्थिती आम्ही बघितली. आज ग्रामीण भागातल्या लोकांना अडचणींना सामोरं जायला लागतंय. पवार साहेब, मला तुम्हाला सांगताना थोडीशी खंत वाटतेय. तिथं चालत असणाऱ्या आम्ही एका मुलाला आमच्या बरोबरच्या विचारलं की तुला मोठं होऊन काय व्हायचंय? तो म्हणला मला गवंडी व्हायचंय, मला बिगारी व्हायचंय. ज्या राज्यामध्ये आपण इथल्या मुलांना मोठी स्वप्न दाखवू शकत नाही, त्या राज्यातली येणारी पिढी कशी मोठी होऊ शकेल, हा प्रश्न सुद्धा मला पडलेला आहे. त्यामुळे आज जी कापसाची परिस्थिती आहे, जी तुरीची परिस्थिती आहे, कापूस उत्पादकांना योग्य तो हमीभाव मिळाला पाहिजे, ही मागणी आम्ही सर्वजण घेऊन आलेलो आहे.
शासनाची मागणी खर तर शासनाने ज्या गोष्टींकडे डोळेझाक केलेली आहे, त्या गोष्टींकडे लक्ष वेधण्याची भूमिका आज आम्ही सर्वजण युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मांडतोय. आज महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांचा अपमान केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातोय. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंचा अपमान केला जातोय. आज या महामानवांचा अपमान केला जातोय. येणाऱ्या काळात या शासनाला भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. आज आपण सर्वजण पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलाय. खर तर गेल्या 50-55 वर्षामध्ये पवार साहेबांनी अनेक कार्यकर्त्यांना नेता केलं, अनेक चांगल्या लोकांना संधी दिली. आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आज हे महाराष्ट्रातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यासमोरच नव्हे तर देशामध्ये सगळ्यांना एकमेव पर्याय दिसतोय, तो आदरणीय पवार साहेबांचा दिसतोय. हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे. त्यामुळे पवार साहेब, येणाऱ्या काळामध्ये आपण या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष वेधाल, आपण हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन कराल, अशी विश्वास आम्हाला सर्वांना आहे. आपण इतक्या लांब सगळे आलात, अनेक अडचणींना सामोरं जात आलात, त्याबद्दल मी सर्व आपल्या लोकांचे आभार मानतो. जे आमच्या बरोबर चालले त्या सर्व संघर्ष यात्रींचे आम्ही आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय युवा. धन्यवाद आदरणीय रोहित दादा. यानंतर तुम्हा सगळ्यांना उत्सुकता लागलेली आपण स्वागत सोहळा घेणार आहोत. या विदर्भाचं पांढरं सोनं अर्थातच सुताचा हार देऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या स्वागत करण्याकरिता आमंत्रित करते श्री अशोक बापू पवार आमदार, सन्माननीय आमदार श्री अशोक बापू पवार. त्यानंतर श्री सुनीलजी भुसारा साहेब आमदार, संदीपजी क्षीरसागर साहेब, मानसिंग चव्हाण साहेब या ठिकाणी येतील. आपण सुताचा हार देऊन मान्यवरांचं स्वागत करूया. सहर्ष आमंत्रित करते माननीय खासदार, माननीय आमदार श्री अशोक बापू पवार, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ आदरणीय यांचा सुताचा हार देऊन स्वागत करतील. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय खासदार संजय राऊत साहेब यांचं स्वागत सुनीलजी भुसारा साहेब सन्माननीय आमदार करतील. सन्माननीय माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब आपल्यात उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत संदीपजी क्षीरसागर साहेब सन्माननीय आमदार करतील. सन्माननीय आमदार श्री मानसिंगजी चव्हाण साहेब आपणास आमंत्रित करते. आपण या ठिकाणी सन्माननीय जयंत पाटील साहेब यांचं स्वागत करावं. मी सर्व आमदार महोदयांना विनंती करते, शब्दसुमनाने सर्वांचं स्वागत करते आणि सुताचा हार देऊन सर्व आमदार महोदयांना विनंती करते की आपण या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि सर्व मान्यवरांचं सुताचा हार देऊन आपण स्वागत करावं. तुम्हा आम्हा सगळ्यांची हक्काची जिव्हाळ्याची यात्रा, संघर्ष यात्रा जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत. तब्बल 32 दिवस, 30 तालुके, 10 जिल्हे, 800 किलोमीटरचा प्रवास आणि तब्बल 1,20,000 निवेदनांचा पाऊस झेलणारी ही संघर्ष यात्रा, तुमच्या आमच्या सगळ्यांची संघर्ष यात्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, तरुणाईंचा आदर्श आदरणीय रोहित दादा पवार, रोहित दादा पवार, रोहित दादा पवार. रोहित दादा तुम आगे बढ़ो. इथं असणारे सर्वच जण जे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करतात, या महाराष्ट्राच्या भूमीवर प्रेम करतात, एकदा जोरदार आपल्या सर्वांना घोषणा द्यायची आहे. आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो, हमारे साथ है. असं नाही चालणार. हात वर करून मराठी माणसांची ताकद इथं आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय. आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो, आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो. मी तुमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज
पवार साहेब हे फक्त 84 वयाचे झालेले आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सामान्य लोकांसाठी लढणारा जर सगळ्यात तरुण योद्धा कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. इथं उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब, संजयजी राऊत साहेब, जयंत पाटील साहेब, पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब, एकनाथरावजी खडसे साहेब, बाळासाहेबजी थोरात, जितेंद्र आव्हाड साहेब, अमोलजी कोले, अनिलजी देशमुख साहेब, ज्यांनी या नियोजनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा वाटा उचलला, ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, असे अनिल देशमुख साहेब, तसेच इतरही सर्व मान्यवर. आज गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती. मी जयंती निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार, कार्यकर्ते, पत्रकार आणि इथं उपस्थित असणारे लाखोच्या संख्येने या स्वाभिमानी महाराष्ट्राचे सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, अनेक मान्यवर इथं बोलणार आहेत. मी कमीत कमी वेळेमध्ये माझा अनुभव आपल्या सर्वांना सांगेल. अनेक लोकांनी मला प्रश्न केलाय, ही युवा संघर्ष यात्रा कशासाठी? गेल्या 5-6 वर्षामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद सदस्य म्हणून, नंतर कर्जत जामखेडच्या सर्व नागरिकांनी मला आशीर्वाद दिला. मी आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर अधिवेशनामध्ये सुद्धा सातत्याने युवांचे प्रश्न मांडले, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. पेपर फुटीचा मुद्दा असेल, तसंच MPSC भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार असेल, बेरोजगारीचे मुद्दे असतील, हे सगळे मुद्दे मांडल्यानंतर शासनाकडनं मला उत्तर काय आलं असेल तर आजची पिढी सिरियस नाही, म्हणजे तुमच्या सर्वांची मुलं सिरियस नाही, आपल्या सर्वांचे मित्र, आपल्या भगिनी, आपले भावंड हे सिरियस नाही. काही चांगल्या पत्रकारांनी जो काही स्पर्धा परीक्षेमध्ये भ्रष्टाचार होतो तो उघडकीस आणला आणि अधिवेशनामध्ये आम्हा सगळ्यांना उत्तर काय मिळालं, त्याच पत्रकारावर आम्ही हक्कभंग आणू. मग सामान्य लोकांचे मुद्दे जर आम्ही अधिवेशनात मांडत असू आणि ते विषय मांडत असताना सरकारकडनं जर ह्या मुद्द्यांवर चर्चा केली जात नसेल, हे मुद्दे सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात नसतील, तर माझ्यासारखा एक कार्यकर्ता हताश झाला. हताश झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना मी भेटलो. योगायोगाने गांधी जयंती होती. पवार साहेबांना मी सांगितलं, साहेब तुमच्याकडे बघून याच्या आधीचे जे सर्व राजकीय नेते आहेत, पूर्वीचं जे राजकारण आहे त्याच्याकडे बघून आम्ही राजकारणामध्ये यायचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेतल्यानंतर सामान्य लोकांचेच जे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडले जात नसतील, ते सोडवले जात नसतील, आणि आम्ही सर्व युवा या लोकसंख्येच्या 60% आहोत आणि आमच्याबद्दल कुणीच बोलत नाही, याच्याबद्दल काय केलं पाहिजे? तर आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं, याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, याच्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, तुम्हा सर्वांना संघटित व्हावं लागेल. आणि मग त्याच दिवशी पत्रकारांना आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, आमचे सर्व नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांकडनं प्रेरणा घेऊन आम्ही युवा संघर्ष यात्रेची सुरुवात केली खरे, पण सुरुवातीला शारीरिक त्रास खूप झाला. आमच्या विरोधकांनी आमच्यावर टीका केली. टीकेला आम्ही महत्व देत नाही. जे लोक रस्त्यावरच उतरत नाहीत, जे लोक लोकांमध्येच जात नाहीत,
फक्त सत्तेसाठी ते लढत असतील, त्यांच्या टीकेला आम्ही भाव सुद्धा देत नाही आणि भेग सुद्धा तिथं देत नाही. पण सामान्य लोकांमध्ये जाऊन आम्ही जेव्हा यात्रेची सुरुवात केली, सुरुवातीला खूप त्रास झाला. खरं तर पाय दुखले, फोड आले, पण जेव्हा केव्हा आम्ही लोकात जायचो, लोकांशी बोलायचो, तेव्हा तिथे असणारे विद्यार्थी, युवा, शेतकरी, कष्टकरी त्यांचा संघर्ष जेव्हा आम्हाला सांगायचे, जसं एका विद्यार्थ्याने आम्हाला पुण्यामध्ये सांगितलं की दादा, सरकार जे 1000 रुपयाची वसुली आमच्याकडनं करत आहे, आत्ताच मी 15 पेपर दिले आणि त्या पेपरसाठी मला 15,000 रुपयाचा खर्च आला. मी साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे. आज सोयाबीनचं पीक अडचणीत आलंय, आज कपाशीचं पीक अडचणीत आलंय आणि माझ्या आई वडिलांकडे पैसा नाही. माझ्या आईली तिच्याकडे असणारा शेवटचा जो दागिना आहे ते म्हणजे मंगळसूत्र सुद्धा विकलं आणि हे शेवटचे 1000 रुपये मला दिले. जेव्हा हा अनुभव त्या मुलाकडनं ऐकला, डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यामुळे हे जे पाय दुखतात, पाठ दुखत होती, फोड आले होते, हा जो संघर्ष आमचा युवा आज महाराष्ट्रामध्ये करत आहे, त्याच्या संघर्षासमोर ह्या सगळ्या गोष्टी लहान आहेत. ह्याला काही महत्व नाही. आज खऱ्या अर्थाने या सर्व युवांसाठी संघर्ष करावा लागेल. माझ्या मतदारसंघामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, जामखेड तालुक्यामध्ये चालत असताना एका शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये जो गोबी लावला होता त्याच्यावरनं ट्रॅक्टर फिरवला. ट्रॅक्टर फिरवल्यानंतर त्या शेतकऱ्याला भेटलो, का असं केलं? त्यांनी सांगितलं, दादा, खताच्या किमती वाढल्या, खर्च वाढले आहेत आणि अशा पद्धतीने या पिकाला मार्केटपर्यंत घेऊन जाणं सुद्धा आम्हाला परवडत नाही. मग मार्केटमध्ये कशाला न्यायचं? याच्या आधी कांद्याची अडचण होती, कांद्याची पेरणी केली होती, कांद्याच्या पिकाला भाव नाही मिळाला. कांद्याचा जेव्हा भाव मिळतो तेव्हा एक्सपोर्ट बंद केलं जातं, कपाशीला भाव मिळतो तेव्हा इम्पोर्ट केलं जातं. अशा पद्धतीने आमच्यासारख्या शेतकऱ्याने काय करायचं? ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर आम्ही आमच्या कष्टाने पिकवलेल्या पिकावर तिथं घालतो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही ऐकत होतो, जेव्हा ते सर्व सांगत होते, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना दररोज 28 किलोमीटर आम्ही चालत होतो. तो प्रवास आम्हाला कळत सुद्धा नव्हता. अनेक बेरोजगार युवा भेटले. आम्हाला एक वडापाव विकणारा व्यक्ती भेटला. त्यांनी तिथं भेटत असताना मला सांगितलं, माझ्या मुलाला मी इंजिनियर केलंय, मी फक्त 4थी पर्यंत शिकलोय आणि माझा मुलगा मी कष्टातून इंजिनियर केला. गेले 20 वर्ष मी भजी विकतो, मी वडापाव विकतो, कष्ट करतो, छपराच्या घरात राहतो, मला चांगली गाडी घ्यायची, मला चांगलं घर बांधायचंय, पण हे मला परवडत नाही. माझा मुलगा जर इंजिनियर झाला तर कदाचित आमचं भविष्य हे चांगलं होईल, म्हणून मी माझ्या मुलाला कसं तरी कष्ट करून 3-3.5 लाख खर्च करून इंजिनियर बनवला. मी त्या व्यक्तीला विचारलं, बीड जिल्ह्यामधला हा व्यक्ती, अरे मग तुझा मुलगा कुठे? तो म्हणला, आता तो बाहेर गेलाय, 2 वर्षापूर्वी इंजिनियर झाला. मी म्हणलं, आता काय करतो? MIDC मध्ये काम करतो का? त्यांनी सांगितलं, नाही, तो मुलगा माझ्या बरोबर वडापाव विकतो. पण त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने मला जे सांगितलं, मी 1 तास विचार करू शकलो नाही, मी चालू शकलो नाही, मला काय करायचं हे कळलं नाही. त्यांनी मला सांगितलं की मी 4थी शिकलो, मी वडापाव विकतो, माझ्या मुलाला मी इंजिनियर बनवलं. मग इंजिनियर बनून माझा मुलगा जर वडापावच विकणार असेल, भजीच विकणार असेल, त्याच्यापेक्षा मी माझ्या मुलाला शिकवलं नसतं तर बरं झालं होतं. ही महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या लोकांची भावना आहे. मला इथं असणाऱ्या सर्व नेत्यांना हे सांगायचंय, अधिवेशनामध्ये याच्यावर चर्चा झाली पाहिजे, अधिवेशनामध्ये स्पर्धा परीक्षेवर चर्चा झाली पाहिजे, अधिवेशनामध्ये बेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे. आज आमचे शेतकरी जे अडचणीत आहेत, आज इथं कापसाचं पीक आहे, कापसाचा भाव 7,000 रुपये. खरं तर 7,000 कसं परवडणार? इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच वर्ल्ड कपची आपण सर्वांनी बघितली. दुर्दैवाने भारत तिथं हारला, पण खेळामध्ये राजकारण नाही असं आम्ही सगळे समजतो. इंडियाची टीम चांगली होती, दुर्दैवाने आपण हारलो. पण काही महिन्यांपूर्वी असंच ऑस्ट्रेलियाचा शेतकरी जिंकला आणि महाराष्ट्राचा, या देशाचा शेतकरी हारला. तो कसा? जेव्हा या भागामध्ये इथं असणाऱ्या शेतकऱ्याला 9 ते 10 हजार भाव हा कपाशीला जेव्हा मिळत होता, केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्याकडनं कापूस विकत घेतला
आणि आपल्या भारतामध्ये आणला आणि तो भाव जो 10,000ला होता आज 6 ते 7,000ला आलेला आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्याला तुम्ही पैसा दिला, त्यातून तो वाईन पिल, तो बियर पिल, मग आपल्या शेतकऱ्याला काय फक्त फाशी घ्यायची? आणि अशी जर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असेल तर याच्यासाठी आपल्या सर्वांना लढावं लागणार आहे. तशीच सोयाबीनची परिस्थिती आहे. एका टायरच्या दुकानामध्ये गेलो होतो, तिथे असणारा मजुराचा मुलगा मला सांगत होता, दादा हाच टायर गेल्या वेळेस 20% स्वस्त होता, आता 20% महाग झालाय. त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही. 6-7 वर्षामध्ये ट्रॅक्टर हा 6 ते 7 लाख रुपयाला मिळायचा, तोच ट्रॅक्टर आज 11 लाख रुपयाला मिळतो. डिझेल 60 रुपयाला होतं, आज 100ला गेले. पेट्रोल कुठेतरी 65 रुपयाला होतं, 120 रुपयाला घेतलंय. याच्यावर चर्चा का होत नाही? अहो शेतकऱ्याचे फक्त खर्च वाढत चाललेत. सोयाबीनचे भाव पूर्वी किती होते तेवढेच आज भाव आहेत. कपाशीचे भाव 6 वर्षापूर्वी किती होते आज तेवढेच भाव आहेत. तुम्ही द्राक्षाची परिस्थिती बघा, सांगलीतलं पीक खराब झाले, तसंच पीक नाशिकचं खराब झाले, पण नाही कोणी चर्चा करत नाही. अहो 800 किलोमीटर आम्ही चाललोय, 800 किलोमीटर. याच्यामध्ये आम्हाला शक्ती प्रदर्शन करायचं नव्हतं, लोकांना समजून घ्यायचं होतं, लोकांच्या अडचणी जाणून घ्यायच्या होत्या. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने काम करणारे आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत. अहो शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर काल 10 दिवस झाले तरी शेतामध्ये कुठलाही अधिकारी पंचनाम्यासाठी आला नाही. गेल्या वर्षीच अनुदान आमच्या शेतकऱ्याला जर मिळालं नसेल तर यंदाचं अनुदान आम्ही कशी अपेक्षा ठेवायची? अहो 1 रुपयाला विमा दिला, 1 रुपयाला. भाषण तर असं केलं की भीक देतायत, पण शेतकऱ्याचं म्हणणं 1 रुपयाला तुम्ही आम्हाला तिथं विमा देऊ नका, तुम्ही 1000 रुपये द्या, 2000 रुपये घ्या, पण जेव्हा केव्हा आम्ही अडचणीत येतो तेव्हा आमच्या शेतकऱ्याला आम्हाला मदत ही झालीच पाहिजे आणि जेवढं नुकसान होतं तेवढी मदत ही आमच्या शेतकऱ्याला झालीच पाहिजे. हाही मुद्दा आम्ही युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतलाय. दिग्विजय सिंग साहेब इथं उपस्थित आहेत, मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ काढून सकाळचं विमान घेऊन ते आज इथं आलेत, त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. मी फक्त एवढंच आपल्या सर्वांना सांगतो, MIDCचे मुद्दे. एक खाडे नावाचा युवा मला भेटला, त्यांनी काय सांगितलं, दादा मी BA करतोय, तुझा भाऊ काय करतो, त्याला डॉक्टर बनायचंय, आई वडील कुठे आहेत, तर पुण्यामध्ये काम करतात. कुठं काम करतात, ते एका फॅक्टरीमध्ये काम करतात. आणि मग फॅक्टरीमध्ये काम करून हे दोघं कष्ट घेतात आणि जी काही नीटची परीक्षा आहे, जे काही क्लासेस आहेत, त्या क्लासेसला पैसा गोळा करतात. 18 तास ही मुलं काम, आई वडील माझे काम करतात. मी म्हणलं पुण्याला का जातात? ते म्हणाले आमच्या जिल्ह्यामध्ये MIDC नाही, आमच्या तालुक्यामध्ये MIDC नाही. अहो MIDCचा मुद्दा जेव्हा आम्ही घेतला तेव्हा आमची चेष्टा केली, आम्हाला 4.5 तास तिथं बसवलं, त्याच्यावर पण चर्चा करून नाही घेतली. अरे अशा पद्धतीने हे सगळे जर विचार करत असतील तर या शिक्षित युवांनी काय करायचं? तर ह्यांचे मुद्दे कुठेतरी अधिवेशनात यावेत. आणि हा जो खाडे नावाचा मुलगा आहे, ही जी गोष्ट आहे ती खरी गोष्ट आहे आणि ती एकट्याची नव्ह, महाराष्ट्रातल्या हजारो लाखो युवांचा हा विषय आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मार्गी लागल्या पाहिजे. एखादा भाऊ दुसऱ्या भावासाठी जर त्याग करत असेल, भाऊ डॉक्टर व्हावा यासाठी हा मुलगा जर BA करत असेल, आई वडिलांची शेती बीड जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा पुण्यामध्ये जाऊन जर हे लोक काम करत असतील तर त्याचा विचार या सरकारने केलाच पाहिजे. आणि हे सरकार असू नाही तर ते सरकार असू, सामान्य लोकांबद्दल चर्चा झालीच पाहिजे, मुद्द्यावर हे बोललंच गेलं पाहिजे, युवांच्या बद्दल बोललंच गेलं पाहिजे, युवांच्या अडचणी या सुटल्याच पाहिजे असं आमच्या सगळ्या युवांचं मत आहे. सर्व नेत्यांना मी विनंती करेल, येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन येईल, पण हे जे युवांचे, शेतकरी, सामान्य लोकांचे मुद्दे आहेत ते आपापल्या जे काय महाविकास आघाडी आहे त्यांच्या इलेक्शनच्या मेमोंटोमध्ये आलेच पाहिजे. आणि इलेक्शन जर लढायचं असेल धर्मवादावर लढायचं नाही, जातीवादावर लढायचं नाही, पण या युवांच्या भवितव्यावर येणारं इलेक्शन हे लढलंच पाहिजे, शेतकऱ्यावर हे इलेक्शन लढलंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. जाता जाता फक्त मी एवढंच सांगेन की आम्ही काही पत्र या राज्य सरकारला सकाळच्या दिवशी दिलेले आहेत. सकाळच्या वेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये ते पत्र गेलेली आहेत, काही पत्र इथं सुद्धा आणलेली आहेत. इथं सर्व अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणा आहे. मला पोलीस यंत्रणेला विनंती करायची आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे पत्र गेले, उपमुख्यमंत्री दोन्ही, एक नाही 2 उपमुख्यमंत्र्यांकडे पत्र गेलेली आहेत. आम्ही जे काय 800 किलोमीटर अनुभवलं
जे काही सामान्य लोकांच्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी आम्ही त्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत. माझ्यानंतर अनेक नेते बोलणार आहेत. पुढचे 1-1.5 तास भाषण हे सर्व नेते करतील. त्यामुळे ती पत्र त्या कार्यालयामध्ये पोहोचली असतील. खरं तर इथं काही गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे आणि बैलगाडीमध्ये आम्ही अनेक पुरावे घेऊन आलोय सामान्य लोकांच्या अडचणीचे. आम्हाला निवेदन आली आहेत, कम्प्युटर ऑपरेटरचे निवेदन आहेत, आरोग्य कर्मचाऱ्यांचे निवेदन आहेत, पेन्शनचे सर्व कार्यकर्ते जे प्रयत्न करत ते नियोजन आहे, शेतकऱ्यांचे. तर मला विनंती करायची आहे, मला आपल्या सर्वांना विचारायचे की ही सभा झाल्यानंतर हे जे सरकार आहे जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्या सरकारकडे अधिवेशनाकडे मी जाणार आहे. मी तुमच्या सर्वांच्या अडचणी घेऊन जाणार आहे. इथे असणारे जे सर्व नेते आहेत ते जाणार आहेत. इथं असणारे प्रत्येक आमदार जाणार आहेत. मला आपल्या सर्वांना विचारायचं आहे की आपल्या मागण्यांची दखल या राज्य सरकारने जर नाही घेतली तर हे जी सभा आहे ही सभा झाल्यानंतर तुम्ही सुद्धा अधिवेशनावर येणार का? येणार का? आमच्या मागण्या या सर्वसामान्य लोकांच्या आहेत. अधिकाऱ्यांनी जो संदेश मंत्र्यांना द्यायचा आहे तो द्यावा. आम्ही हे भाषण उस्तर इथं वाट बघू, पण भाषण गेल्यानंतर इथं जर सरकारकडनं कुणी नाही आलं आणि आमच्या मागण्यांची दखल नाही घेतली तर आम्ही सर्वजण इथून अधिवेशनापर्यंत जाणार आहोत आणि या सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तिथं प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हे जे लोक आहेत, हे जे सामान्य लोक आहेत, त्यांनी आम्हाला प्रेम दिलं. जेव्हा कापसाचा प्रश्न आम्ही समजून घेणार, कापसाचा मुद्दा समजून घेण्यासाठी आम्ही जेव्हा शेतात गेलो होतो त्या शेतकऱ्यांनी तिथं असणारे जे काही महिला असतील, पुरुष असतील, तिथं वडीलधारी होती, त्यांच्याकडे फक्त 5 जणांचं जेवण होतं. 5 जण तिथं काम करत होते. प्रेम बघा या महाराष्ट्रामध्ये किती आहे. त्यांनी डबा फक्त 5 लोकांचा होता आणि आम्ही त्या 5 लोकांबरोबर अतिरिक्त 3 ते 4 संदीप भैया क्षीरसागर सुद्धा होते. तिथं त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं दुःख समजून घेतलं, कपाशीच्या भावाबद्दल ते बोलले. जी विहीर त्यांना अनेक वर्ष करायची होती आजपर्यंत विहीर त्यांना करता आली नाही. या सगळ्या अडचणी समजून घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो. त्या मावशीने आम्हाला थांबवलं आणि त्या मावशीने सांगितलं, दादा जेवल्याशिवाय जाऊ नको, हे महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम आहे. मी त्यांना सांगितलं, अहो आम्ही खाल्लं तर तुम्हाला पुरणार नाही. त्यांनी म्हणाले की तू जास्त बोलायचं नाही, तू माझ्या मुलासारखा आहे. माझा मुलगा जर इथं असता आणि त्याला जर मी सांगितलं असतं की जीवन जा तर तो जीवन गेला असता. त्यामुळे आई सांगते म्हणून ऐक, इथं बस आणि तू जेवल्याशिवाय जायचं नाही. हे महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम आहे आणि ही महाराष्ट्र लोकांची जिद्द आहे. ज्या ज्या लोकांना भेटलो कुणीही रडलं नाही, कुणीही म्हणलं नाही की आम्ही काहीतरी हे करू ते करू. त्यांची फक्त विनंती होती, आमच्या अडचणी सोडवा. कुणी जातीभेदाचं बोललं नाही, कुणी सांगितलं नाही धर्मभेदाचं. त्यांनी फक्त विनंती केली, आमच्या अडचणी सोडवा. अहो राजकारण हेच असावं. धर्मवादाचं राजकारण नको, जातीवादाचं राजकारण नको. आपल्याला राजकारण पाहिजे असेल तर या गरिबाच्या अडचणी, या युवांच्या अडचणी, या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, वडीलधाऱ्याच्या, माता भगिनींच्या अडचणी आपल्याला सोडवायचे. आणि ज्या सरकारच्या योजनेत त्या शेवटच्या घटकापर्यंत 1 रुपया सुद्धा अतिरिक्त न देता ह्या कशा जातील यासाठी येत्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि हे प्रयत्न आपण सर्वजण एकत्रित करू. अनेक मुद्दे आहेत, अनेक विषय आहेत, पण मराठी माणसांची जिद्द ही अतिशय भक्कम आहे, घट्ट आहे. कारण का मराठी माणूस कधी घाबरत नाही आणि मराठी माणूस दिल्ली समोर काली झुकला नाही आणि उद्याही झुकणार नाही. आणि आपल्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्या सर्वांना लढायचंय. या इलेक्शन मध्ये काही लोक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. फक्त एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या की जेव्हा दंगल होते तेव्हा गरीबाचाच पोरगा दगड हातामध्ये घेतो, गरीबाच्याच पोराच्या डोक्यात तो दगड पडतो, गरीबाचीच घरं जळतात, गरीबाचीच दुकानं फुटतात. आणि जे बाकीची लोक असतात जे सगळे घडून आणतात, एसी मध्ये बसून, बंगल्यात बसून फक्त तमाशा
तमाशा बघत असतात. त्यामुळे ही भूमिका आपल्या सर्वांना घ्यायची. जे लोक फक्त विकासाबद्दल बोलतील, जे लोक फक्त आपल्या स्वाभिमानाबद्दल बोलतील, त्यांचीच बाजू येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना घ्यायची आहे. त्यामुळे हे भाषण झाल्यानंतर सरकारकडनं जर प्रतिनिधित्व करण्यासाठी कुणी इथं आलं नाही, आपल्या मागण्याची दखल घेतली नाही, तर इथून थेट आपल्याला तिथं जायचंय, अधिवेशनावर जायचंय, धडकायचं आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. आदरणीय पवार साहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण अवकाळी पावसाचं बोलणे, सगळेच विषय, अनेक अडचणी आहेत. याच्या शेतकऱ्याचं लक्ष नाही. फक्त एवढंच आपल्या सगळ्यांना म्हणतो की आदरणीय पवार साहेब या वयामध्ये सुद्धा आपल्या सर्वांसाठी लढत आहेत. हे सर्व नेते लढत आहेत. कालच्या दिवशी नाशिकमध्ये पवार साहेब रस्त्यावर उतरून तिथे असलेल्या कांद्या प्रश्नासाठी लढत होते. त्यामुळे वय हा फक्त आकडा आहे. काय महत्वाचं तर मराठी माणसाची जिद्द आणि प्रयत्न हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत. आणि आदरणीय पवार साहेब हे आपल्यासाठी लढत आहेत आणि आपल्याला सुद्धा लढायचं आहे. पूर्वी असं म्हणलं जायचं की फक्त लढ म्हणा, मग आम्ही लढायला सुरुवात करायचो. साहेब तुम्ही लढ म्हणा, हे अजिबात तुम्ही काय बोलू नका. तुम्हाला बघितल्यानंतरच आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते आणि तुम्हाला बघितल्यानंतरच या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही सर्वजण लढू. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात, हा जो जोश आहे, हा जो जोश आहे तो कायम आपल्याला ठेवायचा आहे. अनेक अडचणी या राज्यामध्ये आरोग्यापासून सगळे या सगळ्या आपल्याला मार्गी लावायच्या आहेत आणि अनेक संघटना आपल्याला भेटायच्या आहेत. टाइम कमी आहे. अनेक संघटना आम्हाला भेटलेल्या आहेत. त्या सर्व संघटनाला मला सांगायच्या आहेत, आरोग्य विभाग असू, शिक्षण विभाग असू, अहो शिक्षणाची 60,000ची भरती सुद्धा व्हावी ही आम्ही मागणी तिथं केली. शाळा बंद करण्याचा विचार तुम्ही जर करत आहात, गरीबाची आणि बहुजन समाजाची पोरं हे शिक्षणापासून वंचित राहण्यासाठी काही लोक तिथं ते प्रयत्न करत आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण आम्ही आमच्या शाळा बंद करून दिला नाही आणि शिक्षक भरती ही झालीच पाहिजे. आरोग्य कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांचे विषय सुटलेच पाहिजे. आणि या सगळ्या मुद्द्यांवर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या सर्वांच्या साथीने आम्ही ही सभा होऊस तर आपल्या सर्वांना इथंच राहायचंय. बघूया सरकार आपल्या मागणींबद्दल काय करायचंय. त्यामुळे कुणीही काय करू नका. आपण एक मागण्यांचं बैलगाडी ही मागच्या तिकडे ठेवलेली आहे. नंतर ती बैलगाडी घेऊन आपल्याला अधिवेशनामध्ये जायचंय. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मागण्या घेतल्यात. त्यातल्या काही मागण्या इथं आहेत, बाकी मागण्या तिथं आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत आपण सर्वजण राहूया आणि सरकार आपल्या मागण्यांबद्दल काय करते हे आपण बघूया. आणि सरकार जर आपलं ऐकणार नसेल तर मग आपण आपली युवांची ताकद तिथं दाखवून द्यायची आहे. फक्त विनंती एवढीच करेल, जेव्हा केव्हा जर सरकार आपलं ऐकणार नसेल आणि आपण अधिवेशनाकडे चालत जेव्हा जाऊ तेव्हा सरकारी प्रॉपर्टीला कुणी हात लावणार नाही, तोडफोड कुणी करणार नाही. कारण ही सगळी प्रॉपर्टी ही सरकारची नाही, ही सामान्य लोकांच्या टॅक्स मधून केलेली आहे. त्यामुळे कुणी काही तोडणार नाही. एवढी दक्षता आपण घ्याल. एवढंच या ठिकाणी. सम्माननीय श्री दिग्विजय सिंह जी आशीर्वाद देने हेतु पधारे हैं. मैं सम्माननीय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रांताध्यक्ष श्री जयंत पाटिल जी आपसे अनुरोध करूंगी कि आप सम्माननीय श्री दिग्विजय सिंह जी का हाथ देके स्वागत करें. जोरदार तालियों के बीच आप सभी का स्वागत करेंगे. मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय रोहित दादांचे जे दमदार भाषण केलं ते वो अकेले ही चले थे राहे मंजिल के धुन में. रोहित दादा अकेले ही चले थे राहे मंजिल के धुन में. लोग जुड़ते गए और कारवा बनता गया. लोग जुड़ते गए और कारवा बनता गया. खरं तर साहेब, ही सभा यशस्वी होण्याकरिता ज्यांच्या माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब म्हणजेच मागे पुढे टाळ्यांच्या जोर. आजच्या या अत्यंत प्रचंड अशा सभेला उपस्थित आदरणीय शरद पवार साहेब, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय दिग्विजय सिंगजी, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते माननीय संजयजी राऊत, त्याचबरोबर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील, बाकी मंचावर असलेली सर्व काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, समाजवादी पक्ष, या सर्व पक्षाची आमची सर्व सन्माननीय खासदार आणि आमदार मंडळी आणि सर्व त्यांचे सर्व सहकारी, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी, तरुण मित्र, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी जी 800 किलोमीटरची पदयात्रा करून आज ते नागपूरमध्ये आलेत, त्यांच्या सांगत्या समारंभासाठी या ठिकाणी आपण सर्व इथे जमलेलो आहोत. आणि या ठिकाणी आदरणीय पवार साहेब इथे उपस्थित आहेत. इथे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत सांगितलं रोहितने. काल शरद पवार साहेब कांद्याच्या प्रश्नासाठी नाशिकला होते आणि आज कापूस, सोयाबीन, संत्रा, धान या सर्व पिकासाठी आज शरद पवार साहेब नागपूरला आपल्यासमोर इथे उभे आहेत. कारण की आपल्या सर्वांना या झोपलेल्या सरकारला जागा करायचं आहे. परवाच्या दिवशी जेव्हा अधिवेशन चालू झालं, आम्ही सरकारला विनंती करी की आम्हाला कापसाच्या बाबतीत बोलायचं आहे, धानाच्या बाबतीत बोलायचं आहे, कांद्याच्या बाबतीत बोलायचं आहे, सोयाबीनच्या बाबतीत बोलायचं आहे. पण अधिवेशनामध्ये आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आमदाराला आणि आमच्या सहयोगी आमदाराला या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलू दिलं नाही. आम्ही अनेकदा विनंती केली आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे अधिवेशनामध्ये, पण त्यांनी मांडू दिले नाही. शेवटी आम्ही सर्व मित्र पक्षाच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला आणि त्यांना सांगितलं, उद्या जर अधिवेशनात आम्हाला जर प्रश्न तुम्ही मांडू दिले नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही. तेव्हा काल आम्ही दिलेल्या धमकीमुळे काल शेवटी अधिवेशनामध्ये आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलता आलं. कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न काढले की हे सरकार घाबरते. कारण की त्यांना माहित आहे की आपण या विदर्भ मराठवाड्यातील या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपण त्यांना भाव देऊ शकलो नाही. मला आधी आठवतं जेव्हा आमचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं 2-2.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस याच विदर्भामध्ये याच मराठवाड्यामध्ये 13,000, 13,500, 14,000 रुपयापर्यंत कापसाला भाव मिळाला होता. मिळाला होता की नाही? मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही. कारण की या सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने परदेशातनं कापूस आयात केला म्हणून भाव मिळाला नाही. ज्या पद्धतीनं कापसाची निर्यात व्हायला पाहिजे ती निर्यात झाली नाही म्हणून कापसाला भाव मिळाला नाही. आणि या वर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्याची वाईट परिस्थिती आहे. 6,800, 6,700 रुपये भाव आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो आहे. त्यासाठी त्यांना आपल्याला आवाज उठवायचा आहे. सोयाबीनला भाव नाही. जो संत्रा आपल्या भागात मोठ्या प्रमाणात होतो तो संत्रा बांगलादेशला जातो, तिथे निर्यात कर लावला, त्याच्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भाव नाही. धानाला बोनस नाही. अशा पद्धतीने संपूर्ण सरकार आहे. मी एकाच गोष्टीची आपल्याला आठवण करून देतो. 10 वर्षापूर्वी आज जे देवेंद्र फडणवीस आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, 2013ला ते विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळेस या देवेंद्र फडणवीस आणि त्याच त्यांच्या पक्षाचे आमदार पाशा पटेल यांनी शेतकरी दिंडी काढली होती 10 वर्षापूर्वी. गळ्यात टाळ बांधले आणि टाळ वाजवत वाजवत देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल म्हणत होते सरकारला, देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आमच्या सोयाबीन उत्पादकाला तुम्ही 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव दिला पाहिजे, आमच्या कापसाला भाव दिला पाहिजे. हे देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल 10 वर्षापूर्वी दिंडीत म्हणत होते, टाळ वाजवत म्हणत होते. पण तेच देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी सोयाबीनला त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये 6,000 रुपये भाव त्यावेळेस दिला नाही. आज आमची मागणी आहे की या सरकारने कापसाला 14,000 रुपये भाव दिला पाहिजे
आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव या सरकारने दिला पाहिजे. त्याच्याशिवाय आपला शेतकरी या अडचणीतून निघू शकणार नाही. त्याच्यामुळे या शेतकरी दिंडीमध्ये काय बोलले होते त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी 2 मिनिटं दाखवतो. काय शेतकऱ्यांची या दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीस काय बोलले होते, लावलं तो व्हिडिओ जरा. 6,000 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी. भाजपचे माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी काढली आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या पक्षाच्या प्रदेशाचे अध्यक्ष, माझ्या पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष, माझ्या पक्षाचे सरचिटणीस, सगळा पक्ष सोयाबीनवाल्या शेतकऱ्याच्या पाठीशी थांबले. सोयाबीनवाल्याला यश मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. ही सुरुवात आहे. ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही. आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे. आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर, शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे. आणि 1 लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंगजी यांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल. आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार. भाजपचे माजी आमदार आणि ऐकलं का काय म्हणतोय देवेंद्रजी फडणवीस? आता विसरले, खुर्चीवर बसले तर विसरले. आता अशा पद्धतीनं शेतकऱ्याची फसवणूक करणारं हे सरकार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं हे सरकार आहे. या पद्धतीनं त्यांनी खोटे आश्वासन दिले. फक्त हे सरकार फोडाफोडीचं राजकारण करते. पहिले शिवसेनेचे 50 आमदार फोडले. कसे फोडले 50 आमदार? 50 खोके, 50 खोके. त्यांनी समाधान झालं नाही तर मग आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते तिकडे नेले. ते कसे नेले? काय ईडी, अरे ईडी सीबीआय त्याच्या धाकानं गेले. त्यांनी सांगितलं की अनिल देशमुखला जसा त्रास झाला तसा आपल्याला व्हायला नाही पाहिजे म्हणून चला तिकडे. फक्त हे फोडाफोडीचं राजकारण त्या निमित्तानं हे करताय. एका वृत्तवाहिनीला देवेंद्र फडणवीस जेव्हा इंटरव्ह्यू देत होते ते काय म्हटलं होतं त्यांनी ते जरा ऐका. 1 मिनिट जरा लाव रे जरा दुसरा व्हिडिओ. एनसीपीसी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत संघर्ष केलेला नाही. एनसीपीसी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही. आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. संघर्ष केलेला नाही. एनसीपीसी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच. ऐकलं का? अरे खोटे मनाची काही लिमिट राहते का नाही? आता ते आमच्याच राष्ट्रवादीच्या लोकांना घेऊन गेले तिकडे. काही लोकांना ते अजित दादावर काय म्हणतात लाव रे तिसरा व्हिडिओ. 1 मिनिट जरा. शाश्वत धर्म सातत्यानं हे तुमचे डबल स्टँडर्ड. आता तुम्ही 2 नावं घेताय धर्माची, आपत धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं. हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का? हा. आणि जर समजा उद्या, म्हणजे अशक्य कोडीतली गोष्ट आहे, समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार? एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. हा जो सिंचन घोटाळा आहे, या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल. आणि याच्यातले जे जे दोषी असतील, जे जे कुठले असतो, राष्ट्रवादीचे असो, इतर कुठल्या पक्षाचे असो, प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईलच. आता तुम्ही अजित दादा काय त्यांनी म्हटलं लावतात चौथा आणि शेवटला व्हिडिओ लाव. आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार
आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग हे इतके खोटारडे लोक आहे म्हणून त्यांच्या आश्वासनाला तुम्ही यांच्या बळी पडू नका, यांच्या भूलथापावर काही जाऊ नका. एकच सांगतो, 2024 मध्ये जे काही आता खासदारची निवडणूक आहे, लोकसभेची आणि विधानसभेची आहे, या सर्व निवडणुकीमध्ये आपल्याला एकजुटीने राहायचं आहे. एकच सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा 2024ची निवडणूक होईल तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही. 100% महाराष्ट्रामध्ये आपल्या युतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे आणि अशा वेळेस आपल्या या 83 वर्षाच्या बापाच्या पाठीमागे राहून त्याला ताकद देण्याचं काम त्यांनी त्यांना आपण करावं, अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सन्माननीय श्री अनिल देशमुख साहेब. तुमच्या सगळ्यांपर्यंत जर माझा आवाज येत असेल तर मला सांगावंसं वाटतं आदरणीय साहेब की सूर्य मावळतीला गेला, तसा अंधविश्वास माझा नाही, पण सूर्य मावळतीला गेला साहेब. दिसतोय का सूर्य? पण तरीही उजेड कायम आहे, कारण चमक सूरज की नहीं रोहित दादा के किरदार की है. खबर ये आसमान से आई अखबार की है. दादा चले तो संग चले कारवा. बात गुरूर की नहीं मेरे भाई के स्वाभिमान की है. बात गुरूर की नहीं मेरे भाई के स्वाभिमान की है. यानंतर आशीर्वाद देण्याकरिता, मार्गदर्शन करण्याकरिता टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करते सन्माननीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ज्यांनी घड्याळाला आणखी उंचीवरती नेऊन पोहोचवलं, सन्माननीय जयंत पाटील साहेब. जोरदार टाळ्यांनी साहेबांचं आपण स्वागत करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आपल्या सर्वांचे आणि देशाचे आदरणीय नेते आदरणीय पवार साहेब या कार्यक्रमासाठी मुद्दामून मध्य प्रदेशमधून या ठिकाणी उपस्थित असणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आदरणीय दिग्विजय सिंह, आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, आपल्या सर्वांना दैनंदिन टीव्हीवर भेटणारे आपल्या सर्वांचे लाडके खासदार संजय राऊतजी, राजेश टोपेजी, अनिल देशमुखजी, एकनाथ खडसे साहेब, जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, अमोल कोल्हे खासदार, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, वेळ बराच झालाय, माझ्यानंतरही बरेच वक्ते बोलणार आहेत आणि म्हणून मी अतिशय थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं रोहित पवारांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो की या नेत्याने 800 किलोमीटर वाटचाल करून महाराष्ट्रातल्या सगळ्या युवकांना संघटित करून महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या युवकांचे प्रश्न मांडण्याचा एक खटाटोप प्रचंड कष्ट घेऊन उपसून केला. त्याच्याबरोबर रोहित पाटलांचंही अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्तम साथ रोहित पवारांना दिली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या युवकांना बरोबर घेऊन हे 2 तरुण आज या आपल्या सर्वांच्या समोर पोहोचले. अलीकडच्या मुलांच्या धमक आहे की नाही याची शंका असताना रोहित पवार आणि रोहित पाटलांनी एवढी प्रचंड धमक आणि इच्छाशक्ती दाखवली आहे की रोहित पवारांच्या सारखा ड्राईव्ह महाराष्ट्रातल्या कुठल्याच युवकात आणि युवक नेत्यात आहे असं मला वाटत नाही. एवढा मोठा ड्राईव्ह, एवढा प्रचंड आत्मशक्ती आणि इच्छाशक्ती मला वाटत नाही की दुसऱ्या कुठल्या युवकाच्या अंगात आहे आणि म्हणून रोहित पवारांचं राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगळे प्रश्न आहेत, पण युवकांचे प्रश्न हातात घेऊन रोहित पवार आणि तुम्ही सगळे या ठिकाणी आला. आज विधानसभेवर आपण धडक मारली. योगायोगाने आज पवार साहेबांचा वाढदिवस देखील आहे, म्हणजे महाराष्ट्रातला सगळी तरुणाई या ठिकाणी आलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याचा देखील योगायोग आपल्या सगळ्यांना आहे. आज आपल्या सर्वांना बेकारीच्या समस्येने ग्रासले. ज्यावेळी
काँग्रेस आणि सर्व मित्र पक्षांचं सरकार दिल्लीत होतं, त्यावेळी बेकारी 5.88% होती. आज भारतीय जनता पक्षाला 10 वर्ष देशात राज्य करून होत आहेत, हीच बेकारी त्यांनी 10.8% पोहोचवली. म्हणजे या देशामधल्या बेकारी तरुणांना बेकारीला आज तोंड द्यावं लागतंय, महागाईला तोंड द्यावं लागतंय. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर सरकारच्या जीएसटीला आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागतंय. तुमच्या सगळ्यांच्या खिशामध्ये आज जो काही पैसा आहे त्या पैशातनं पेट्रोल, डिझेल आणि सगळ्या महागाईला तुम्हाला महिना काढावा लागतोय. आणि म्हणून या महागाईलाही देशातली जनता त्रस्त झालेली आहे. आणि म्हणून आज संघटितपणानं या भारतामध्ये अनेक लोक संघर्ष करण्याच्या पवित्रता आहेत. तरुणांच्या वतीनं हा युवा संघर्ष यात्रा या ठिकाणी आलेली आहे. मी बोलण्यापेक्षा आमचे नेते अनिल देशमुख, अनिल बाबूंनी यथोचित भाषण केलेलं आहे. त्याच्या आधी खासदार अमोल कोल्हेंनी अतिशय उत्तम भाषण केलेलं आहे. माझ्यानंतर 4 भाषणं होणार आहेत. माझी बोलण्याची इच्छा प्रचंड मोठी आहे, पण कोणीतरी आवरलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा या युवा संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या सगळ्या तरुणांचं अभिनंदन करतो. रोहित पवारांच्या नावाने निमित्ताने एक नवा तरुण महाराष्ट्राच्या क्षितिजावर आपल्या सगळ्यांच्या वतीनं काम करायला सुरुवात करतोय, याचा अभिमान आम्हा सगळ्यांना आहे. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय श्री जयंतजी पाटील साहेब. मंडळी, तुम्ही बघताय की सगळे मंडळी इथे बसले आणि तुम्ही सगळेजण साहेबांकडे बघत आहात. त्यामुळे मागे काय चाललं हे तुम्हाला दिसत नसलं साहेब आणि तुम्हाला सगळ्यांना, पण मला दिसतंय की तिकडनं जोरदार शासनाची दमदापट चालली आणि लोक उठवण्याचा प्रयत्न सुरू राहिलाय. पण त्यांना काय वाटतंय की अवघ्या 35लं हे पोरग जोशात फक्त एक यात्रा काढू शकतं. काय आहे रोहित पवारांकडे? ना सत्ता, ना पॉवर, ना मंत्रीपद, ना महामंडळ. पण सगळ्यांना दाखवून द्यायचंय की रोहित दादांकडे ना सत्ता आहे, ना पॉवर आहे, पण सोबतीला ही सर्व मंडळी आणि शरद पवार साहेब आहेत. शरद पवार साहेब आहेत. टाळ्यांच्या जोरदार गजरात सहर्ष आमंत्रित करते मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब. आपल्याला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन्माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब. देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आजच्या या युवा संघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगी रोहित पवार यांना आशीर्वाद देण्याकरता आलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खासदार दिग्विजय सिंगजी, जयंतरावजी पाटील, अनिलजी देशमुख, खडसे साहेब, अमोलजी कोल्हे, संजय राऊत, सर्व सन्माननीय माजी मंत्री, विद्यमान आमदार आणि या इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे आणि विशेषतः पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे रोहित यांचे सर्व कार्यकर्ते, मंचकावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, सर्वप्रथम मी आज आदरणीय पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज त्यांचा आपण वाढदिवस साजरा करतोय किंवा वाढदिवस आहे, त्यांनी साजरा केलेला नाही. त्यांचं वय झालं तरी एक नवी संघर्षाची सुरुवात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली होते. आणि म्हणून या युवा पिढीला प्रेरणा देण्याकरता आणि त्यांनी स्वतः युवा अवस्थेमध्ये ज्या प्रकारे युवक काँग्रेसचं काम केलं, युवा शक्तीला संघटित केलं, त्याचप्रमाणे रोहित पवार आणि त्यांच्या सहकार्यांना आशीर्वाद, प्रेरणा देण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता ते निश्चितपणे
हाताच्या बाया मागे सरून पुन्हा उभं राहिलेले आहेत, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दुसरं, मी रोहित पवार यांना मनपूर्वक त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आज पुणे ते नागपूर 800 किलोमीटरची ही युवा संघर्ष यात्रा या ठिकाणी 45 दिवसामध्ये पूर्ण केली. यात्रेमध्ये काय काय घडलं आपल्याला या ती रोहित पाटलांनी सांगितलं, रोहित पवारांनी सांगितलं. आणि एक प्रचंड संघर्षामध्ये आज ते नागपूरला येऊन थडकलेले आहेत. ते युवकांचे प्रश्न घेऊन तुमच्या समोर आलेले आहेत, ते शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते तुमच्या समोर आलेले आहेत, ते पश्चिम महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना भेटून त्यांची दुःख स्वतः त्यांनी पाहिलेली आहेत, त्याच्या व्यथा ऐकलेल्या आहेत, आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत. आणि युवकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आज विधानसभेवर हा त्यांचा प्रचंड विशाल मोर्चा थडकलेला आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेतच. पण आज रोहित पवारांनी जे प्रश्न मांडलेले आहेत, ज्या प्रश्नांना घेऊन ते पुढे गेलेले आहेत, मी आपल्याला आश्वासन देतो की महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष येणाऱ्या राजकीय आव्हानाला, म्हणजे 2024ची लोकसभा निवडणूक असेल किंवा नंतर होणारी विधानसभा निवडणूक असेल, या ठिकाणी या देशातील लोकशाही टिकवण्याकरता, या देशातलं संविधान टिकवण्याकरता, या देशातील शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याकरता, युवकांचे प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला आज सत्ता परिवर्तन करावं लागेल. आणि ते करणं हे आपल्या हातात आहे. तुम्ही सगळे संघटित झाला, तुम्ही सगळे ताकदीने उभं राहिला तर निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीच्या आव्हानामध्ये सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. सभा आहे ही सभा नसून या देशाची वाट लावणाऱ्यांना हे दिलेला इशारा आहे, हे लक्षात घ्या. दिस इज फायनल वॉर्निंग. 3 राज्यात काय झाले त्याच्याविषयी आम्हाला काय पडलेलं नाहीये, महाराष्ट्रात काय होणार आहे याच्याविषयी आम्हाला पडलेलं नाही. हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा, मर्दांचा देश आहे. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडानं चाले, असं सांगणारा हा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. हा महाराष्ट्र झुकणार नाही. तुमच्या छाताडावर पाय रोवून हा महाराष्ट्र उभा राहील आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान काय आहे ते दाखवील. आमचे पक्ष फोडता, आम्ही तुम्हाला फोडून काढू 2024ला थांबा. बरोबर ना? त्याला मर्द आहे, हा मर्द मावळा आहे, मागे हटणार नाही. मी माननीय पवार साहेबांना एवढंच सांगतो, त्यांचं काय वय झालंय, काय वय झालंय म्हणताय. आमच्या बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा वय झालं नव्हतं आणि पवार साहेबांचं वय झालेलं नाहीये. ती कुसुमाग्रजांची एक कविता आहे, कुसुमाग्रजांची एक कविता आहे. काय मोडला असेल घर, मोडला असेल संसार, काय आहे ते पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त आम्हाला लढायला सांगा. हे राज्य, हा देश सदैव लढणाऱ्यांच्या मागे उभा राहतो. रोहित पवार, आपण तरुणांचं नेतृत्व करत या महाराष्ट्राची जी पदयात्रा केलेली आहे, नक्कीच जेव्हा जेव्हा या देशातला नेता चालायला सुरुवात करतो तेव्हा या देशात आणि राज्यात परिवर्तन झाल्याचा इतिहास आहे. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. आपण सगळे एक आहोत. महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, इंडिया अलायन्स म्हणून एक आहोत आणि मराठी माणूस म्हणून एक आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य श्री संजयजी राऊत सर. यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची उत्सुकता लागलेली आहे, आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथि माननीय श्री दिग्विजय सिंह जी साहब. आप भी सोच रहे होंगे कि इतने दूर से मुझे भी क्यों बुलाया, पवार साहब है, सब लोग हैं, लेकिन मां नर्मदा परिक्रमा आपने निकाली थी, जिसका आदर्श से लेते हुए भारत जोड़ो यात्रा निकली और इसके पश्चात हमारे रोहित भैया ने संघर्ष यात्रा निकाली. इसी के पश्चात मैं आपसे अनुरोध करूंगी कि मार्गदर्शन करने हेतु एवं आशीर्वाद देने हेतु जोरदार तालियों की गूंज के साथ हम आमंत्रित करेंगे माननीय दिग्विजय सिंह जी. परम श्रद्धे
हमारे सभी के प्रिय नेता जिनका ये आज जन्मदिन है, माननीय शरद पवार साहब, आपको हमारे सबकी ओर से हार्दिक बधाई, अभिनंदन और ईश्वर और प्रभु से यही प्रार्थना है कि और लंबे समय तक आप न केवल महाराष्ट्र लेकिन हम सब का आप नेतृत्व करते रहें। ईश्वर आपको और शक्ति प्रदान करे। आदरणीय जयंत पाटिल साहब, आदरणीय पृथ्वीराज सिंह चौहान साहब, आदरणीय संजय राउत साहब, मंच पर विराजमान हमारे आज के आयोजनकर्ता अनिल देशमुख जी, हमारे पुराने मित्र सुनील केदार जी, मंच पर उपस्थित इंडिया अलायंस के और महाराष्ट्र आघाड़ी के सभी नेतागण, आदरणीय हमारे वो युवा जिन्होंने 800 किलोमीटर की यात्रा की है, भाई रोहित पवार जी, और आप सब उपस्थित देवियों और सज्जनों। राजनीति में 5 सूत्र बड़े महत्वपूर्ण होते हैं। सबसे पहला है संपर्क। राजनेता यदि संपर्क नहीं करेगा तो राजनीति नहीं कर सकता। जब संपर्क करता है तो संवाद आवश्यक है, और संवाद आज मॉडर्न टेक्नोलॉजी में हर प्रकार के होते हैं। उसके बाद समन्वय, सामंजस्य और सकारात्मक सोच। हमारे इतिहास में पदयात्राओं का बड़ा महत्व रहा है। आदि शंकराचार्य जी से लेकर महात्मा गांधी और चंद्रशेखर जी, ऐसे अनेक नेता हुए हैं जिन्होंने पदयात्राएं करके जीवित संपर्क स्थापित किया है। मैं बधाई देता हूं रोहित पवार साहब को, जिन्होंने युवा संघर्ष यात्रा निकाली, 800 किलोमीटर पैदल चले। आपको सादर बधाई और शुभकामनाएं कि आपने जो युवाओं की पीड़ा, किसानों की पीड़ा, बेरोजगारों की पीड़ा समझने का प्रयास करके ये संघर्ष यात्रा निकाली है। मुझे पूरा विश्वास है कि आप सब लोग मिलकर एक आगे लड़ाई लड़ते रहेंगे। मैं अभी पूछ रहा था पृथ्वीराज जी से, कितने पद खाली हैं महाराष्ट्र सरकार में। मुझे बताया गया कि लाखों पद, शासकीय पद महाराष्ट्र सरकार में खाली हैं, और उनकी नियुक्ति न करके वो निजी हाथों में लोगों को सौंप रहे हैं। मैं आपसे अनुरोध करना चाहता हूं, नरेंद्र मोदी जी के बारे में हमारे भाई संजय राउत जी ने बहुत कुछ कहा है। 2 करोड़ लोगों को रोजगार देने का वादा उन्होंने किया था, और गारंटी देना उनकी एक आदत हो गई है। लेकिन गारंटी वो बदलती रहती है, हर दिन नई गारंटी देते हैं और पुरानी गारंटी भूल जाते हैं। इसलिए इन सब के ऊपर आपको भरोसा करने की जरूरत नहीं है। शरद पवार साहब हमारे बीच में एक ऐसे व्यक्ति हैं जिन्होंने जो कहा है सो किया है, और आज मैं इस बात को कह सकता हूं कि देश की राजनीति में यदि कोई ऐसा व्यक्ति है जिसके हर पार्टी के लोग इज्जत करते हैं, वो माननीय शरद पवार साहब हैं, और हम उनका सादर, उनका सम्मान करते हैं। साथियों, आज इस देश में जो हालात चल रहे हैं आप सब देख रहे हैं। वैमनस्यता बढ़ती जा रही है, भाई भाई को लड़ाया जा रहा है। अंग्रेजों ने फूट डालकर राज करने की नीति अपनाई थी, लेकिन अंग्रेज चले गए और पीछे भारतीय जनता पार्टी और संघ के लोगों को छोड़ गए, और जो आज वही राजनीति से देश में राज कर रहे हैं। हिंदू और मुसलमानों को लड़ाया जाता है, धर्म को आधार मानकर लोगों में नफरत पैदा की जाती है, और इसीलिए राहुल गांधी जी ने 4000 किलोमीटर की यात्रा कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक की थी, ताकि हम भारत के लोगों को जोड़ सकें। उन्होंने कहा था, नफरत छोड़ो, भारत जोड़ो। उन्होंने कहा था, हम नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलना चाहते हैं।
यही एक भारत के अंदर इस देश की प्रगति और उन्नति का एक ही तरीका है। जब तक सामंजस्य नहीं होगा, जब तक शांति नहीं होगी, तब तक हम लोग इस देश को आगे नहीं बढ़ा सकते। रोहित, आपने जो रास्ता अपनाया है संपर्क करने का, इस संपर्क के रास्ते पर आप सदैव चलते रहें, यही मेरी आपसे प्रार्थना है। मैं आपसे इतना ही कहना चाहता हूं और अनिल देशमुख जी के प्रति आभार व्यक्त करता हूं और रोहित पवार जी के प्रति आभार व्यक्त करता हूं, जिन्होंने मुझे यहाँ आमंत्रित किया और मुझे आप सबसे मिलने का अवसर प्रदान किया। मैं इतना ही कहूँगा, 2024 के चुनाव सामने आने वाले हैं और 2024 के चुनाव में इंडिया अलायंस पार्टनर्स को जल्दी से जल्दी सीटों का बंटवारा करने के बाद हमें जल्दी से जल्दी हमारी जो नीतियां हैं उसके बारे में उजागर करना पड़ेगा। मुझे उम्मीद है कि यदि सब लोगों ने मिलकर चुनाव लड़ लिया तो हम लोग सफल हो जाएंगे। लेकिन एक बात ज़रूर है, बहुत सारी बातें सामने आती हैं, लेकिन एक बात मैं आपसे कहना चाहता हूं, आज के टेक्निकल युग में कोई मशीन जिसके अंदर चिप है वो सुरक्षित नहीं है, उसमें कुछ भी हो सकता है। इसलिए हम लोग इस बारे में कहना चाहते हैं कि कोई भी हमारे प्रजातंत्री व्यवस्था में जितने भी देश हैं, वहाँ जितने भी प्रगतिशील देश हैं, विकसित देश हैं, वहाँ कहीं भी ईवीएम का उपयोग नहीं होता है। लेकिन आज जब हम वोट डालने जाते हैं तो हमें केवल 7 सेकंड के लिए एक नज़रिया मिलता है, लेकिन पता नहीं उसकी प्रिंटिंग भी बराबर होती है कि नहीं होती है। इसलिए हम इस बारे में अनुरोध करना चाहते हैं, इस पर गहन मंथन होने की आवश्यकता है, क्योंकि आज बड़े से बड़े कंप्यूटर साइंटिस्ट से आप पूछ लीजिए, जिस मशीन में चिप लगा हुआ है वो सॉफ्टवेयर जो डला हुआ है, तो वो मशीन उस सॉफ्टवेयर का आदेश मानती है, ना कि उस मशीन को बटन दबाने वाले का। इसलिए इन सब बातों पर चर्चा करने की आवश्यकता है और इस पर आम सहमति बनाने की भी आवश्यकता है। मैं आज इस अवसर पर आप सबके प्रति आभार व्यक्त करूंगा जो आप लोगों ने मुझे आने का अवसर दिया, विशेष तौर पर हमारे अनिल जी का और हमारे जयंत पाटिल जी का और पवार साहब का, रोहित पवार साहब का। आप सबसे मुलाकात का मुझे अवसर मिला, बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की, भारत माता की जय महाराष्ट्र। धन्यवाद सन्माननीय सांसद श्री दिग्विजय सिंह जी। सन्माननीय अबू आझमी साहेब आपल्यात उपस्थित झाले। मी सन्माननीय अनिलजी देशमुख साहेब आपणास विनंती करेल की आपण सन्माननीय अबू आझमी साहेब यांचं स्वागत करावं। रोहित दादा बोलते। पवार साहेबांना मला विनंती करायची आहे की जे तमाम युवा संघर्ष यात्री या यात्रेमध्ये जे चालले, तसंच या नियोजनामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला, अनिल देशमुख साहेब असतील, जयंत पाटील साहेब, सर्वच पदाधिकारी, या सर्व जिल्ह्याचे प्रमुख निरीक्षक जे कुठल्या तरी जिल्ह्याचे प्रमुख आहेत, तसंच इथं असणाऱ्या युवांच्या वतीने आपल्यासाठी एक गाणं आम्हाला लावायचंय। नवीन गाणं आहे पण त्याचा खूप महत्त्वपूर्ण अर्थ आहे। तर मी विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांसाठी एक
साहेबांनी मार्गदर्शन या सरकारच्या खरं तर आपण विनंती केली होती की त्यांच्याकडनं पुढील इथे यावं आणि लोकांच्या मागण्या, मुलांच्या मागण्या ऐकून घ्याव्या. इथं मला पोलीस अधिकारी आले. त्यांनी या चालणार काय तुम्हाला? चालणार का तुम्हाला? हे आपल्याला चालणार नाही. गरिबाच्या मागण्या ज्या त्यांना ऐकाव्याच लागतील. झाल्यानंतर त्यामुळे हे अजून 15 मिनिटं शांततेत ऐकायचं. 2 मिनिटं थांबा. होते ना सगळा करून आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या सर्वांना धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आजच्या या युवा संघर्षाच्या निमित्ताने. दिल्ली समोर चुकला नाही त्यासाठी त्या जागेवर उभे राहून दोन्ही हात आगे बढो. एक 2 मिनिटं
चल रे बारे चल चल रे
आम्ही पत्र इन्व्हाइट केले. खाली घ्या रे, खाली घ्या ना भाऊ. मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आमच्या सगळ्यांचं मत होतं की आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलायचं. काय बोलायचं? गेल्या 800 किलोमीटरमध्ये आम्हाला जे कुठले निवेदन शाळांचे, मुलांचे, बेरोजगारांचे निधी, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती 1000 रुपये ज्या लोकांकडनं वसूल केले अशा मुलांना आरोग्य विभागाचे जे काही कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहेत, कम्प्युटर ऑपरेटर असतील, आरोग्याचे इलेक्ट्रॉनिक आहेत, शाळेचे शिक्षक भरती करणारे युवा, पावसाने झालेलं नुकसान, दुष्काळाने झालेलं नुकसान, हे सगळे मुद्दे आलो आहोत. आणि याच्याबरोबर आम्ही हे जे मुद्दे आहेत ते घेऊन जात आहोत. आंदोलन शिकायला गेले, आंदोलन शिकायला गेले, एवढा जबाबदार कोण आहे? जबाबदार आम्ही आहोत. मला जबाबदार आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो. कार्यकर्ते सगळे झालेत. तुम्हाला माहिती आहे का? 25 जखमी झालेत, कार्यकर्ता बेशुद्ध झाले.
ते या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्यानंतर मागे राहा म्हणलं तू भोकात तिकडे राहते एवढे गर्द्यामध्ये कसं राहू मी अंगावर पायावर लाता देत त्याला विचारा 4 वेळा फोन केले हे बघ हे चेक करून जा तुझ्या हाताने एवढीचा पॅकेट दिला त्याला मला तर सांगायचं काय अरे तेवढ्या भीडमध्ये कसा घुसू मी मला किती मी कसा घुसलो याच्यामध्ये कोणी मी ढकला ढुकलं काय मला ते सुधारलं तू मी तुझी अरे तुझ्या मागे 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 होता यार माझ्या मागे जवळ दिसल्यावर जवळ कसं एवढ्या भीडमध्ये त्यांनी विनंती दिला माथा मोठे आले इकडे जात आहे अरे सर अरे तुम्ही आता माईक दे बोला मॅडम शांत आहे आणि